माझ्या घरावर 100 पोलिसांची धाड, माझ्या घराच्या बाजूला पोलीस छावणीचं स्वरूप. माझ्या घरावर भाजपच्या आमदारांनी पोलिसांकडून मोठी धाड टाकल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय. आणि हा आरोप केलाय भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर. सध्या नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना हिंगोलीमध्ये मात्र भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती पोलिसांनी रेड टाकली होती का? शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे वेगवेगळ्या स्टंटसाठी प्रसिद्ध आहेतच. आता निवडणुकीमध्ये इतका मोठा आरोप झाल्यानंतर हिंगोली पोलीस नेमका काय भूमिका मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण खरंच हिंगोलीचं राजकारण इतकं टोकाला गेलंय का की 100 पोलीस एका आमदाराच्या घरावर पाठवता येतील? नेमकं काय घडलं हिंगोलीत जाणून घेऊयात आपण. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्यात आणि प्रचाराचा जोरदार धुराळा उडतोय. पण दुसरीकडे महायुतीतल्या भाजप आणि शिंदे गटात मात्र चांगलाच वाद उसळलाय. राज्यातील काही ठिकाणी तर भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत दिसणार आहे. आणि अशातच कळमनुलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. ते म्हणाले, मुटकुळे यांनी मध्यरात्री माझ्या घरावरती 100 पोलीस पाठवले. माझ्या घराची झडती घेण्यात आली. मध्यरात्री त्यांच्या घरी तब्बल 100 पोलिसांनी धाड टाकली असा दावा त्यांनी केला. घराची झाडाझडती घेतली, कपाट, कपडे, फ्रीजमधील सामान सगळं बाहेर काढून ठेवलं असं त्यांनी सांगितलं. सोबतच ते म्हणाले की परवा दिवशी माझ्या घराच्या समोर छावणीचं रूप आलं होतं. मी घराच्या समोरून खिडकी उघडून बघतोय तर खाली पोलीसवालेत. मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले, आम्हाला पंचनामा करायला सांगितलंय, आम्हाला आदेश आहेत. शिवाय त्यांच्या नातेवाईकांनाही त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे सगळं घडत असताना 28 नोव्हेंबरला हिंगोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्याआधी बांगरांनी हा धक्कादायक आरोप केल्याने चर्चा रंगली. कळमनुरीला बांगर यांनी भाजप विरोधात शिंदे गटाचा स्वतंत्र उमेदवार उभा केलाय. बांगर म्हणाले, पोलीस प्रशासनावर दबाव टाकून असं राजकीय सुळाचं राजकारण सुरू आहे, हे लोकशाहीला घातक आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी बांगर अवैध धंदे करतात असा आरोप केला होता. तसंच हिंगोली पोलीस त्यांना पाठीशी घालतायत असंही ते म्हणाले होते. त्यानंतर पोलिसांनी बांगर यांच्या वंजारवाडा येथील घरावर छापा टाकला आणि त्यामुळे त्या कारवाईच्या टायमिंगबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण युतीमधल्या दोन्ही पक्षांच्या संबंधासाठी घातक मानलं जाते. म्हणजे राज्यात दोन्ही पक्ष एकत्र काम करतात, मात्र स्थानिक पातळीवरती त्यांच्यामधील ताणतणाव आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार मुटकुळे आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर प्रचारसभेत एकमेकांची उनीदुनी काढण्यात व्यस्त आहेत असं दिसून येते. हिंगोलीतील मटका, जुगार, अवैध धंदे सगळं बंद करायचं असेल तर सत्ता भाजपच्या हाती गेली पाहिजे असं आव्हान मुटकुळे यांनी जनतेला केलंय. मात्र हे बोलताना संतोष बांगर हिंगोलीला लागलेला कलंक आहे असं देखील त्यांनी भर सभेत विधान केलंय. त्यामुळे आता घडलेलं प्रकरण म्हणजे संतोष बांगर यांच्या घरी 100 पोलीस पाठवून घराची झडती घेण्याबद्दल संतोष बांगर म्हणाले की भाजप हा पक्ष सत्तेचा दुरुपयोग करून दबावतंत्राचा वापर करत विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करतंय असं बोलत त्यांनी मुटकुळे यांच्यावरती हल्लाबोल चढवलाय. पण आता हे सगळं घडतंय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी. कारण संतोष बांगर यांचे भाऊ जेह्या हिंगोलीतल्या नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. त्यांची लढत थेट तानाजी मुटकुळे यांच्याशी आहे. आणि या निवडणुकीला निवडणुकीसारखं न घेता थेट वैयक्तिक चरित्र हनन करण्याचा प्रयत्न या दोन्ही आमदारांकडून सुरू आहे. त्यामुळे हिंगोलीचं राजकारण आपल्याला तापलेलं पाहायला मिळतंय. यातच राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटासारखे मित्रपक्ष विरोधक असतानाही त्यांच्यावर टीका करणं टाळलंय. म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा हे धोरण धरून अजित पवारांनी मतदारांना साथ घालायला सुरुवात केली आहे. आता संतोष बांगर यांनी केलेले आरोप आणि हे प्रकरण कुठल्या थराला जातंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण असे आरोप करणारे संतोष बांगर हे यांच्याबद्दल काही पहिलं प्रकरण नाहीये. आपल्याला माहितीच असेल की याआधीसुद्धा संतोष बांगर यांच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांचं नाव पुढे आलं होतं. त्यामुळे संतोष बांगर कोण आहेत आणि आतापर्यंत त्यांची वादग्रस्त कारकीर्द कशी राहिली आहे, किती वादग्रस्त प्रकरणांमध्ये त्यांचं नाव पुढे आलं, याबद्दल पण आपण थोडं जाणून घेऊयात. संतोष लक्ष्मणराव बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करणारे नेते आहेत. हे हिंगोली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचं प्रतिनिधित्व करतात. 2017 मध्ये त्यांना शिवसेना हिंगोली जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि 2019 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. आणि आता दुसऱ्यांदा त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत 34,000 मतांनी विजय मिळवला.
हेच संतोष बांगर शिवसेना शिंदे गटाचे वादग्रस्त शिलेधार म्हणून देखील ओळखले जातात. कारण कधी एखाद्यावर थेट मारहाण तर कधी अजबगजब विधाने. याच कारणामुळे त्यांची राजकीय शैली, व्यवसाय, याच्यावर झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि अजून कितीतरी गोष्टी, या सगळ्यांची चर्चा होत असते. आता आपण बोलूयात संतोष बांगर यांच्या काही वैयक्तिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल. तर संतोष बांगर यांचे 2 भाऊ आहेत. मोठे भाऊ रत्नाकर हे व्यवसाय बघतात, तर श्रीराम बांगर हिंगोलीचे नगरसेवक आहेत. पण संतोष बांगर यांची राजकीय वाटचाल ही आधीपासूनच वादग्रस्त होती. एकेकाळी त्यांच्या विरोधात 302चा गुन्हा दाखल झाला होता, म्हणजे एका वृद्ध शेतकऱ्याच्या खुनाचा आरोप केला जात होता. 6 महिन्यांहून अधिक काळ त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. या प्रकरणांमुळे शिवसेनेने त्यांना पदावरून काढून टाकलं. थेट हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलं. इतकंच नाही, अनेक आंदोलने, अनेक सरकारी कामात अडथळे आणल्यामुळे त्यांच्यावर 353 कलमांतर्गत अनेक गुन्हे दाखल झाले होते. कोरोना काळातही स्वतःची लाखोंची एफडी मोडून संतोष बांगर यांनी रुग्णांना इंजेक्शनं पुरवली होते, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. एका आरटीओ अधिकाऱ्याला फोनवरून बोलताना त्यांनी शिवीगाळ केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वादग्रस्त विधानं केली होती. अशा अनेक प्रकरणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व वादग्रस्त ठरवण्यात आलं. मध्यंतरी कावड यात्रेच्या दरम्यान देखील संतोष बांगर यांची प्रचंड चर्चा झाली. आणि आता तानाजी मुटकुळे यांच्या विरोधात केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण किती लांबर जाईल आणि याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. त्यांचं वादग्रस्त व्यक्तिमत्व, त्यांचं उघडपणे सरकारला केलेल्या मागण्या, कावड यात्रेतील त्यांचं योगदान, या सगळ्याबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी स्टनीला एक नक्की सबस्क्राईब करा.